नमस्कार, आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी सुनीता शिंदे। जे पाहिले तेच दाखवणार या प्रखर ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स। आदरणीय महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना त्या झोपड्या घोषित झोपडपट्ट्या म्हणून 1990 साली त्या घोषित केल्या, त्यांची घोषणा झाली आणि 1990 पासून आज जवळपास 28 वर्ष झाली। दादा फूट उंचीचा पुतळा, जगात वर्ल्ड रेकॉर्ड होईल असा पुतळा त्या ठिकाणी त्यांनी ते आणि यांच्या जीवावर ही महापालिका या भागामध्ये आम्ही कमळ 100% बोलू याची ग्वाही देतोय। आव्हान करतो की आपण चांगली तुला चांगली करायच्या ताब्यात द्यायची। पश्चिमेकडे आलेले उत्तरेकडे आलेल्यांच्या काही तर काम नाहीये, चांगली कर आपला विकास करू शकतात हे आपण सगळे दाखवू। त्यांची आठवण सगळ्यांना राहावी, त्याचा विचार पुढे जावा म्हणून या सगळ्या गोष्टी आपण करतो। पण हे करून पूर्ण नाही का? या सरकारने ह्या दलित समाजाची स्थिती चांगली व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणावर दलित वस्त्यांमध्ये रस्ते कसे नीट होतील, पिण्याला स्वच्छ पाणी कसं मिळेल, प्रचंड झोपडपट्टी असल्यामुळे सांडपाणी वाहत असेल त्या सांडपाण्याची निर्गत कशी होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाला पक्क घर कसं मिळेल। नरेंद्र मोदींनी हा संकल्प केलाय की 2022 पर्यंत या देशामध्ये 5 कोटी लोकांना 350 स्क्वेअर फूटचं गावाला स्वतःचं पक्क घर मिळालं पाहिजे असा प्रयत्न आहे। तो सुखी समाजाने असला पाहिजे असा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे। या भारतीय जनता पार्टीचं केंद्रात सरकार आहे, या भारतीय जनता पार्टीचं राज्यात सरकार आहे, देशामध्ये 22 राज्यामध्ये सरकार आहे। असं सरकार सांगलीमध्ये असलं तर आपल्याला विकास करायला सोपं पडेल। माझ्या आधीच्या वक्त्यांनी प्रामुख्याने जगन्नाथजींनी उल्लेख केला की साधा सर्वे करणं की किती लोकांना घर नाही, पंतप्रधान आवास योजनेमध्ये किती लोक बसतील हा सर्वे सुद्धा या लोकांनी केला। आणि त्यामुळे जर तिन्ही ठिकाणी सरकार सारखी असली, केंद्रात, राज्यात आणि आपल्या सांगलीमध्ये, तो विकास व्हायला सोपं पडेल आणि या सगळ्या वस्त्या ज्या आहेत त्या वस्त्यांमध्ये उत्तम इमारती व्हायला पाहिजेत, उत्तम घरं मिळाली पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या सुविधा सरकार देते ते त्यांच्यापर्यंत नीट पोहोचलं पाहिजे आणि त्यामुळे आपल्या भागातला नगरसेवक आपला हक्काचा पाहिजे। आपल्यातच नगरसेवक उभे राहणार आहेत, बाहेरून पुन्हा उभे राहणार नाहीत। त्या सगळ्यांना आपण मोठ्या प्रमाणावर विजयी केलं तर आपल्याला मोठ्या प्रमाणावर आपल्याला विकासाला चालना मिळेल। मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना अजून 1 महिना आहे, 1 ऑगस्टला निवडणूक व्हायची, खूप सभा संमेलन होतील, खूप बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न होईल की यांनी कोरेगावची दंगल घडवली, हे आरक्षण काढणार, हे सगळं खोटं आहे। आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकार प्रचंड आग्रही आहे। जोपर्यंत दलित समाजातला शेवटचा मुलगा मुलगी शिकत नाही, आपल्या पायावर उभा राहत नाही, तोपर्यंत आरक्षण राहणार आणि त्या आरक्षणाचे आम्ही खंदे समर्थक। बाबासाहेबांची घटना हे बदलणार आहे, कोणी सांगितलं? बाबासाहेबांच्या प्रती आमच्या मनात एवढा आदर आहे त्यांना कोणाच्या मनात नाही। आणि त्यामुळे खोट्या प्रचाराला बळी न पडता आगामी महिन्याभरामध्ये आता जसं अनेकांनी स्वतःहून मांडलं की काय ह्या सरकारने केलं, असं सरकारची सगळी मांडणी लोकांसमोर करूया आणि भारतीय जनता पार्टीचं राज्य या सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेमध्ये आणूया असं आवाहन मी करतो आणि माझं बोलू शकतो।